महादेवापाशी बरं तिकडे ठेवते थांबा. दिवाळीचा ब्लॉग आपला आला नाही पहिल्या आंघोळीचा, पण पहिल्या आंघोळीचा एक छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर केली जी राणाची होती आंघोळीची मस्त अशी. तर शुभेच्छा द्यायच्या राहिलेल्यात सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन आणि अर्थातच लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीतला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस असतो. तर त्याच्यामुळे तीच सगळी तयारी चालू आहे. स्वयंपाक वगैरे झालेला आहे, पुरणपोळी केली जाते आमच्यात, तर तो स्वयंपाक झालेला आहे आणि आता दिवे लावणीचं काम चालू आहे. तर सैन्य ठरवलेलं आहे, जशी सुट्टी लागली ना तसं तिनं ठरवलं की मम्मा मी दिवे लावणार. काय करतो काय झालं काय हे बघ राणा हरवला. तसं करायचं नाही. कुठे गेलता तू? अरे काय करायचं तुला, काय केलं? ते राणा खूप करामती आहे. ताटात इथं बघा आमच्या आई सुद्धा तयार झाल्या, पण राधिकाचं आणखीन केस विंचरायचं चाललेलं आहे. तर बघ कसा दिसतोय हा परिसर सांगा बरं का, कारण की स्वतःच्याच घराचं कौतुक जास्त. तर छान मस्त अशा ह्या सगळ्या पंत्या वगैरे लावलेल्या आहेत ना, तर भारी वाटतंय. गावाकडे ना खऱ्या अर्थानं असं वाटतं की आली दिवाळी. सई दीदी तू किती दिवे लावले? खूप लावले. तुला आला वरती खाली ये खाली किती बसायचं काम करून. मी फटाकडे आणले आहे. तुम्हाला फटाकडे दाखवू का? समजांना दाखवूया फटाकडे. समजांना दाखव. ए सई सई दिवाळी गुलाबाचे फुलं जा घेऊन या. आणि ह्याचं नाव काय आहे? नाना शिंदे. ह्याचं नाव काय आहे? तुडतुड. तुलतुले. 2 बॉक्स तुलतुले. 2 बॉक्स तुलतुले. आणि सापातून नवीनच काहीतरी आले आपलं. नवीन साप आहे. नवीन साप तू वाचतो. कसा वाचतो राणा? फट फट. आणि तुम्हाला वाटत लसूण भडकलंय कसा वाजवायचा दाखव सई. एक लाव वर हे साप गोळे. तर टाकू नको कडे लाव गं. पक्षी आहे डोली. हा वाजव बरं. मम्मी लय आवाज येतोय. खूप आवाज येतोय. राणाकडे दे. कुठला? वाव. आणि जाऊन होती कडेच्या बाहेर जा. अरे आहे ते आता. कुठे तुटली? हे काढलंय ना? काय उडवायचं रे की एखादं काय तर तरी तुडतुडे वाजत होती ती, त्यामुळे उशीर आला. तू मी काही तुडतुडे पुन्हा म्हणते उशीर का झाला, मला तुडतुडे वाजत होती. सई सापडेल का आजच्या दिवसात? माझी 3 दिवाळी संपायला मला तर ह्याची भीती वाटते. द्यायची ना फुटलं गप्पा की भाऊजी फुटलं. तीन दिवाले ठेव खाली. 3 दिवाळे. तो होतं काय राणा? कढीपत्ता काय चिवडा करायचा आहे आता. कढीपत्ता घेतलाय. ही साडी आमच्या सगळ्यांची तर साड्या वगैरे ड्रेस वगैरे सगळं बघितलं तर ही साडी दिवाळीला देवीला घेतली.
हे काय होतं माहितीये का, ही साडी आता देवीला आणि नंतर आईला असते. आणि गौरांची साडी हा, आणि गौरांच्या साड्या मी आणि राधिकाने एक एक घेतल्यात. ह्या म्हणजे नवीन नाहीच घेतल्या, म्हणजे गौरांना नवीनच घेतल्या. त्या गौरांना किती दिवस झाले, आता 1-2 महिन्यात झालेत. मग त्यातली एक साडी राधिकाची आणि एक साडी माझी. आमच्या सगळ्यांच्या साड्या कशा वाटल्या. आणि आईनी अंगावरती आजी नेसली ना, आम्ही जी आमच्या घरातनं घेतली होती त्या साडीचा ब्लाऊज शिवून मिळाला नाही, तर त्याच्यामुळे आईनी ती साडी न नेसता दिदीने साडी दिली ती, तर ती घातली. तर सगळ्यांचे कसे वाटले ते सांगा. किती वेळ आहे देवीचा आवरायला? झालं अगोदर काय केलं ह्या वर्षी, आमचं आवरलं आणि नंतर देवीचं, तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. बनाना हे कार सोड की. करते काय ना तो राणा शिंदे होय. आणि चिमचिम कोण आहे? चिमचिम कोण आहे मला मध्ये बघा की चिमचिम तुमचा. आमची छुनछुन माहिती आहे का तुला? छुनछुन छुनछुन कुठे आहे? अय छुनछुन, छुनछुन आहे. हिचं लहानपणीचं नाव छुनछुन होतं. अय छुनछुन, छुनछुन कुठे आहे? करमाळचे बाबा सारखं म्हणायचे छुनछुन, अय छुनछुन. आणि हे लहान दादा काय म्हणते माहिती का? ते म्हणते तुमचा बघा की चिमचिम. आणि पंढरपूरचे बाबा तुला काय म्हणायचे का? काय म्हणत होते तुला लहानपणी? काय म्हणते काहीतरी म्हणतात. काय ते चिमचिम आला. हे ना ह्याला वापरते. काय 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 नारायणी देवी ओटी वरणार. हे ताई खाली ड्रेस बघ आणि तिथं दिवे बघ. सई काय करायला गेली तू? होय तू भरती कशी भरायची? तिला सांगा वटी भरायची. हाय काय सांगते की मी आले. हे बघ कुठे ती ओटीचं. हा इथंच ठेवा आता, आज जागा नाही. मग हा दिवा आहे ना इथल्या मोकळ्या जागेत ठेव. मग इथं बरोबर मोठं ठेव व्यवस्थित. हा ह्याच्या अगोदर भरली होती गोटी तू? हो, मग सईच्या बर्थडेला भरली आहे ना सईने. होय ना. हळदी कुंकवाचं घेतो तिथे आणि ह्याला लावायचं थोडंसं. सई काय काय केलं इथं सांग बरं. मग त्या नारळाला हळदी कुंकू लाव. आणि थोडेसे तांदूळ घे हातात आणि ठेव असे. हा अगं तांदळाचं इथे ठेवायचे नारळ म्हणून, तर ते परत पण आणखीन भरायचंय. आता त्यातली प्रत्येक एक एक वस्तू घ्यायची सहित आणि त्या वस्तू सहित तांदूळ ह्याच्यात ठेवायचे 5 वेळा. मग असं इकडे आणि इकडे आण ना ते ताट आण. ही वस्तू तांदळाच्या ह्याच्यात ठेवायची आणि तांदळासहित उचलायचं. असं 1 2 3 4 5 5 वेळा हे करायचं. हा तू कर, मी माझं दुसरी तयारी करते. दोन्ही हाताने ठेव. दोन्ही हातात धर, मी देते. पड पाया आणि उतर खाली. चला ना करा तुम्ही पूजा. मी आतमध्ये देवाला फुलं हे वाहते. आपली पण फटाके वाजायला पाहिजे, लोकांचे वाजायला लागले. आता बघा ना कसं ऍडजस्ट करताय. दर्शन घ्यायचंय? कशाचं दर्शन घ्यायचंय तुला? कशाला गेलाय वलती? दर्शन घेऊन खाली येतो, नानांना पूजा करू दे.
जे पाय म्हणाले आता होय. छोटा. हा चलो खाली. कधीतरी तुम्हाला इतके दिवस मी ब्लॉग करते, कधीतरी ही जोडी एकत्र दिसली की नाही. तरी पण भाऊजी कुठं बसले बघा, राधा कुठं बसली आहे बघा. अरे जोडीनं बस की जरा. भाऊजींची जोडी कशी वाटतीये कमेंट करून सांगा. अरे जवळ बसायचं. ते लांबच म्हणतात त्याला. हा? तुला सईच्या जवळ नाही बसायचं सांगितलं. आतमध्ये स्वामींना सगळ्याला ठेवलेत का? सई दोघांच्या मध्ये बस रे. टाकून खालीच ठेवलाय. दोघांच्या मध्ये बस. करडीवर ठेवलाय का? करडीवर ठेवलाय. बरं तरी बघते तिथं आहे 3 शिल्लक आहे. तिथं एक ठेवता त्याला काय? मोबाईल नाही बघायला लावला. सई तर काकी एवढी झाली का? काकी सई एवढी झाली. ए रानू तू उतर ना पूजा करू दे. मोठी राणाला पण घे आई खाली. दिवस मावळल्यावर नाही ठेवते ठेवता येईना म्हणलं पानं तरी लावावी पण नाही पण हे घरी आलते तेव्हा आणि हे तोडायला मग ते तीन सांभाळते. मला राणी काही सेनापतीला तत्काळ भेटणार समोरला सेनापती आले. त्यांनी माझं राज बंधन केले. अज्ञाने राजी म्हणून ती म्हणाली स्वतंत्र राज्य जिंकलेल्या शत्रूवर हे केली. प्रत्येक सैनिकांच्या हाती त्यांच्या तळा घेतला. शपथ घेऊन प्रत्येकाला मिळून स्माईल. कुठे गेलतात सई? मुंडलाने खाल्ले. झाली स्वारी राज्य गेली त्यांची सातपुत्री त्यामुळे तर सही त्याला एकच नवीन ड्रेस घेतला त्याला बेकार पूर्ण. विजय देवी तारा शक्ती अगम्य शिव लक्ष्मी चतुरानने मुक्तेश्वर नागर शिवसाळी. आपण रानू इथंच जे बाप्पा करायचा होता. आता फटाकडे उडवायचे. आरती घ्या आरती घ्या आरती घ्या आरती घ्या. काही आरती घे. आधी काय लावणार? आधी आरती घे. तर अशा पद्धतीनं आमची पूजा संपन्न झाली आहे. आता सईचं कसं चाललंय? सई फटाके उडवायचे. किती वेळ झाला चाललंय फटाक्यांसाठी? रानू चला फटाकडे उडवायला. आली लक्ष्मी का? बर फटाके नारळ थांब फोडायचा आहे रानू. ठेवा ठेवा आनंदात ठेवा आनंदात. लागलंच नाही ते लाव ना. लागलं. नीट नीट. हा पाया पडला का तर तू सगळ्यांच्या?
झाली आहे आणि इथं मागच भैरवनाथ महाराजांचं मंदिर आहे. तर तिथंच आलेलो आहोत. पुरणपोळी आणि जे काही फराळ आहे ना, तर असं थोडं थोडं सगळं घेतलेलं आहे एकाच ताटात. पाया पण पडणं होईल आणि नैवेद्य पण दाखवणं होईल. हे आमच्या आमच्या गावातलं आहे. टोपी टपलांग कसं राहू भात दिला टाकून. वाजून दाखव इकडं. थांब दावा. ती कशासाठी? नडलंय का? कसं राहू ढपलांग टपलांग. आवाज आहे ना की. तिकडे बघ डॅडींकडे. डॅडी मध्ये तर आवाजच येत नाहीये. तुमच्या कानापाशी येतो. तर आज आहे ना आम्ही छान मस्तपैकी असे बाहेर बसलेलो. वरती फटाके अचानकपणे वाजतायत, तिकडे मस्त दिवे चमकतायत, लाईट चमकते. सईचा हट्ट होता की आपण आज बसूयात अंगणात. तर म्हटलं चला, खूप दिवस झालं आम्ही पण असे बसलेलो. तर सगळे बसलेत. आता 10 वाजलेत आणि 10 वाजता आम्ही जेवण करतोय. आमची पूजा 8 वाजताच झाली आहे. आमचं असं तसंच चाललं होतं, इकडं तिकडं इकडं तिकडं. चला तर मग हा होता आजचा आपला छान असा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा भेटूयात एका नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. राणा बघा आमचा. धतडिंग 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 धतडिंग.